नमस्कार, ओम साईराम. तुम्हा सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आता आपण श्री उपासनी कन्याकुमारी मंदिर आणि श्री एकमुखी दत्त मंदिर येथे दर्शनासाठी आलेलो आहोत. चला मग आता आपण दर्शन करूया. आता आपण समोर पाहू शकता श्री उपासनी कन्याकुमारी मंदिराचा हा प्रवेशद्वार आहे. आपण आता आतमध्ये पाहू शकता. आपण श्री उपासनी कन्याकुमारी मंदिराकडे आलेलो आहोत. आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन करून आलेलो आहोत. पण येत्या आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढायला परवानगी नसल्यामुळे आपण आतमध्ये ते करू शकलो नाही. आता आपण वरती बघू शकता, डाव्या हाताला आहेत त्या गोदावरी माता आहेत, तसेच उजव्या हाताला आहेत ते उपासनी महाराज आहेत. आता आपण आतमध्ये जाऊन आपण दर्शन केलेलं आहे. या मंदिरामध्ये आपल्याला फोटो आणि शूटिंग करायला परमिशन नसल्यामुळे आपण आतमध्ये ते काही करू शकलेलो नाही आहे. मी तुम्हाला आता या मंदिराविषयी थोडी माहिती सांगणार आहे. या मंदिराचं नाव आहे ते श्री उपासनी कन्याकुमारी मंदिर असं नाव आहे. आणि श्री उपासनी बाबा हे श्री साईबाबांचे परमभक्त होते आणि साईबाबांच्याच मार्गदर्शनाने श्री उपासनी बाबा येथे आले. आणि श्री उपासनी बाबांचा सन 1941 साली देहांत झाला. तर आतमध्ये त्यांची समाधी आहे. त्यानंतर त्यांचा हा वारसा आणि परंपरा श्री गोदावरी बाईंनी चालवली. आणि त्यांचा देहांत सन 1991 साली झाल्यानंतर त्यांचीसुद्धा समाधी आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि तसंच आपण या मंदिराच्या नावामध्ये कन्याकुमारी या शब्दाचा आपण उल्लेख पाहिला. कन्याकुमारी यासाठी बोलतात की उपासनी बाबांनी ब्रह्मचर्य घेणाऱ्या मुलींसाठी हे इथे आश्रम आतमध्ये सुरू केलं होतं. त्या नावामुळे या मंदिराला श्री उपासनी कन्याकुमारी मंदिर असं बोलतात. तसंच आतमध्ये आपल्याला एक मोठा यज्ञसुद्धा बघायला मिळाला होता. आणि तो यज्ञ या ब्रह्मचारी मुलींकडूनच केला जातो. आणि तसेच हे ठिकाण साकोरी शिर्डीपासून काही मोठ्याशा अंतरावरती साकोरी येथे आहे. तसंच आपण समोर बघू शकतो श्री साईबाबांचे प्रथम पुजारी श्री बापूसाहेब जोग समाधी मंदिर आहे. आता आपण आतमध्ये समाधीचं दर्शन करू शकता. आता आपण श्री एकमुखी दत्त मंदिराकडे जाणार आहोत. समोर बघू शकता, समोर हनुमानांचं दर्शन होतं. आता आपण एकमुखी दत्तगुरू महाराजांचं दर्शन करणार आहोत. बोला दत्तगुरू महाराज की जय. तसंच आता आपण समोर बघू शकता की समोर येथे खंडोबांचं सुद्धा मंदिर आहे. आता आपण समोर बघू शकता श्री खंडोबांचं दर्शन होत आहे. बोला येळकोट येळकोट जय मल्हार. तसेच येथे गणपती बाप्पांचं सुद्धा मंदिर आहे. बोला गणपती बाप्पा मोरया.